विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्याला सर्व क्षेत्रात पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यात पहिल्यांदाच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात आला आहे। कळंब तालुक्यातल्या शेळका धानोरा इथले शेतकरी महादेव कांबळे यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतीत AIच्या मदतीने मिरचीची शेती केली आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या सयाजी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीनं ICICI फाउंडेशनकडून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ करून देण्यासाठी प्रयत्न केला। त्यांना त्यामध्ये यशही आलंय। सर्वप्रथम त्यांनी महादेव विठ्ठल कांबळे या शेतकऱ्यांच्या शेतात तंत्रज्ञानाचा वापर केला आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांच्या पिकांची आता काळजी घेतली जाते। ICICI फाउंडेशन आणि सयाजी ॲग्रो या दोन्ही ह्याच्या अंतर्गत आपण शेळका धानोऱ्यामध्ये प्रोजेक्ट मिरचीसाठी राबवलेला आहे। तर शेतकऱ्यांना महादेव विठ्ठल कांबळे शेळका धानोरा येथील शेतकरी यांना आपण 20 गुंठेचा मिरची प्रकल्प दिलेला आहे। त्याच्या अंतर्गत मिरचीची रोपं, मल्चिंग आणि ड्रिप सहित हा प्रोजेक्ट आपण दिलेला आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी नवीन काहीतरी म्हणून AI टेक्निकलचं मशीन आपण या शेतामध्ये बसवलेलं आहे मिरचीच्या प्लॉटमध्ये। तर त्याची किंमत शेतकऱ्यांना जर बाहेर बाजारात घ्यायचं म्हणलं तर 40,000 रुपयाच्या आसपास जाते आणि त्याचं परत जे रिचार्ज आहे वर्षाला 10,000 रुपये रिचार्ज लागते। तर त्याच्या सहित आपण ICICI फाउंडेशन अंतर्गत 3 वर्षाचं शेतकऱ्यांना रिचार्ज करून दिलेलं आहे आणि शेतकऱ्याला AI टेक्निकल अंतर्गत त्याच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरपूर अशा प्रमाणात वाढ होणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पिकांचं संगोपन करण्याचा यशस्वी प्रयोग या माध्यमातून केला जातोय। जमिनीमध्ये वाफे पद्धतीने लावलेल्या मिरच्यांच्या मुळाशी सेन्सर्स लावून हे सेन्सर्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानासाठी वापरासाठी उभारलेल्या टॉवरपर्यंत पोहोचतात। हा टॉवर मोबाईलशी जोडण्यात आलाय आणि या टॉवरवर वातावरणातील बदल टिपणारी यंत्रणा तसंच सोलार पॅनलही बसवण्यात आलाय। त्यामुळे हा टॉवर 24 तास कार्यरत राहतो। यामुळे पिकासंबंधित कुठलीही अद्ययावत माहिती शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर मिळते। आपण मिरचीची लागवड केलेली 20 गुंठ्यामध्ये आणि या मिरचीच्या लागवडीमध्ये हे AI तंत्रज्ञान आपल्याला समोर जे दिसतंय त्याचे आपण या ठिकाणी बसवलेलं आहे। तर ते बसवत असताना हे जमिनीमध्ये होणारे बदल हे आपल्याला मेसेजद्वारे कळावेत मोबाईलवर, म्हणून जमिनीमधून ते तंत्रज्ञान सुरुवातीला जोडून घेतलेलं आहे आणि ते जोडलेलं तंत्रज्ञान मोबाईलशी कनेक्ट केलेलं आहे। तर हे मोबाईलशी कनेक्ट करण्याचं कारण काय की ज्या आपण जे काय पीक घेतलेलं आहे त्या पिकामध्ये झालेले जे बदल आहेत किंवा पुढच्या भविष्यामध्ये समजा एखादी फवारणी असेल, खताचा मात्रा वाढवायची का कमी करायची, पाण्याची मात्रा कशी ठेवायची आणि भविष्यात एखादा या मिरचीवरती काय आजार येतोय का किंवा काय परिस्थिती आहे, मुळांची वाढ कशी आहे, पानांची वाढ कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा मेसेज आपल्याला मोबाईलवरती जर आला तर हे आपल्याला सोपं जातं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर उपाययोजना करतो। आपल्या या दुष्काळी पट्ट्यामध्ये किंवा आपल्या मागास भागामध्ये ही जर तंत्रज्ञान सगळ्या शेतकऱ्यांनी शक्य तितकं जर वापरलं तर त्याचा खरोखर आपल्याला फायदा होणार। या तंत्रज्ञानामुळे पिकांची जोपासना करण्यास आणि शेती उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे। शेती उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला हा वापर हा धाराशिव जिल्ह्यातला पहिलाच पथदर्शी प्रयोग असून इतर शेतकऱ्यांसाठी हा मार्गदर्शक ठरणार आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, धाराशिव। प्रेक्षक हो, याबरोबरच आजचा हा विशेष भाग इथेच संपला।